टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजवून घ्या. अशाने टोमॅटोची साल पटकन निघते आणि त्या टोमॅटोचा वापर सूप, भाजीसाठीची ग्रेव्ही, ज्यूससाठी करता येतो. शिळी पोळी बनवू शकतात ताजी आणि लुसलुशीत. बऱ्याचदा सकाळची पोळी रात्रीच्या जेवणात खाताना नाकं मुरडली जातात. तर अशा वेळी या पोळ्या कुकरमध्ये 1-2 शिट्टी देऊन घ्या. यानंतर तव्यावर हलक्या शेकून घ्या. फ्रेश, अगदी लुसलुशीत पोळ्या खाताना सुद्धा छान आणि रुचकर लागतात. लिंबू ठेवा जास्त वेळ ताजे. लिंबांना जास्त वेळ ताजे ठेवण्यासाठी बऱ्याचदा आपण बाजारातून एकदम लिंबू घेऊन येतो, पण काही दिवसात ते कडक होऊ लागतात आणि चवहीन होऊन जातात. अशा वेळी बाजारातून आणलेल्या लिंबांना धुवून घ्या आणि त्यांना तेल लावून ठेवून द्या. अशाने लिंबू फार काळ टिकून राहतील. नारळास 2 समान भागात तोडण्यासाठी नारळ फोडणं हे बऱ्याच मुश्किल कामापैकी एक आहे. यासाठी एक करायचं आहे. नारळाचे समान 2 भाग करायचे असतील तर त्यावर आपले बोट ठेवून जेथून तोडायचे आहे तेथे बोट ठेवावे व नंतर जोराने आपटावे. नारळ तेथूनच तुटेल याची खात्री आहे. क्रिस्पी पुऱ्या बनवण्यासाठी पुरीसाठी कणिक मळताना त्यात 2 चमचे गरम तेल घाला. अशाने तुमच्या पुऱ्या क्रिस्पी होतील. कुरकुरीत भजी बनवण्यासाठी भजीसाठी मिश्रण बनवण्यासाठी त्यामध्ये मक्याचं पीठ घाला. अशाने भजी नक्कीच कुरकुरीत होतील. इडली मऊ बनवण्यासाठी इडलीचं पीठ बनवताना त्यात अर्धे कच्चे तांदूळ मिसळायचे. अशाने इडली छान नरम येते. उकडलेली अंडी गरम असताना कधी सोलू नका. काही वेळ थंड पाण्यात ठेवा. अशाने अंड्याची साल पटकन निघते. चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात ठेवता त्यात आल्याचा एक तुकडा ठेवला तर पोळ्या छान नरम राहतात. कांदा कापण्याआधी तो 2 भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा. अशाने कांदा कापताना डोळे झोंबणार नाहीत. भेंडीची भाजी बनवताना 1-2 लिंबाचे थेंब टाका. अशाने भेंडीची भाजी चिकट होणार नाही. पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्यास भज्यांमध्ये कमी तेल शोषल्या जाईल. हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्यांचा रंग जातो. त्याकरता भाजी शिजवताना अर्धा चमचा साखर घातल्यास भाजीचा रंग जात नाही. तर ह्या होत्या आजच्या टिप्स. तर कशा वाटल्या तुम्हाला टिप्स त्या कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.